वर्षातून किमान 15 दिवस तरी लेह लडाख ट्रिपसाठी काढायलाच हवेत. कसला वेग आहे बघ या पाण्याचा, बापरे. यस, ब्रेक लागत नहीं है. आपका नहीं हो रहा है, आगे का चल रहा है तो फिर. आता अजून नाही सस्टेन करू शकत. चला, आत्ताच झाली का काय रे. हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम कारगिल. तसं कारगिल अजून 60 किलोमीटर पुढे आहे, पण तरीही सकाळचे 7 वाजलेले आहेत. 7:10 झालेले आहेत आणि आम्ही रेडी आहोत आमचा आजचा प्रवास करण्यासाठी, जो की असणार आहे कारगिल वॉर मेमोरियलपासून लेहपर्यंतचा. आणि आमच्या या प्रवासामध्ये आमच्यासोबत एक आमचे बेळगावचे रायडर आम्हाला जॉईन करणार आहेत. हे धनराज आहेत. तुम्ही राईडची सुरुवात कुठून केली आणि कुठे निघालात थोडंसं सांगा. बेंगलोर टू कन्याकुमारी, हां, कन्याकुमारी टू धनुषकोडी टू कर्नूल, MP and दिल्ली, अमृतसर, जम्मू काश्मीर इकडे. आणि आत्ता आम्ही इथे भेटलोय कारगिलमध्ये. आणि हा यांचा संपूर्ण प्रवास यांनी सोलो केलेला आहे. ग्रेट आणि हॅट्स ऑफ. तर आता आम्ही दोघे नाही, आमचं हे त्रिकूट झालेलं आहे. ॲटलिस्ट लेहपर्यंत तरी आम्ही एकत्र आहोत. होपफुली तिथून पुढे सुद्धा आम्ही एकत्र असणार आहोत. धनराज ऑल सेट टू लिव्ह. आमचे सागरपाजी चला निघूया. चलिए भैया, थैंक यू सो मच. चलिए बाय बाय. हो, गणपती बाप्पा मोरया. अरे बापरे, पाईप असा लावला आहे. प्लास्टिकचा आहे की नाही? प्लास्टिकचा नसणार आहे. आत्तापर्यंत 2 तुकडे झाले असते आपल्या या हत्तीच्या ओझ्याने. वाह, काय प्लेझंट वेदर आहे यार, एकदम म्हणजे असं प्रसन्न वाटतंय. तर धनराज गेलेला आहे वॉर मेमोरियलच्या इथे फोटो काढण्यासाठी आणि आमचे सागरपाजी आहेत. यस, चला. वा वा वा, अशा या आल्हाददायक वातावरणात राईड करायला मस्त मज्जा येणार आहे. पण हे वातावरण फार वेळ टिकणार नाही असं आम्हाला समजलेलं आहे, कारण पुढे लेहमध्ये तुम्हाला काल जे साऊथचे एक रायडर आम्हाला भेटले होते ते सांगत होते फार गरम होणार आहे पुढे. पण ठीक आहे, जोपर्यंत आपल्याला या वेदरचा आनंद घेता येईल तोपर्यंत तरी आपण घेऊ शकतो. अरे यार, दिवस कासराभरवर आलाय रे. आणि वेळ बघा, 7:13 मिनिटं झालेली आहेत फक्त. आणि सूर्य असं वाटतंय की 8-9 वाजले असतील. आपले हात आता बऱ्यापैकी गार झालेले आहेत. आता ग्लोव्ज घालायची वेळ आलेली आहे. विंटर ग्लोव्ज घालावे एवढी थंडी नाही आहे, पण ॲटलिस्ट आपले रेग्युलर ग्लोव्ज तरी आपण घालूनच घेऊयात. काय सीनरी आहे यार या रोडवरती. मला असं वाटतं वर्षातून किमान 15 दिवस तरी लेह लडाख ट्रिपसाठी काढायलाच हवेत. म्हणजे इतकंही नको की थेट तुम्ही मुंबई टू लडाख करताय, पण ॲटलिस्ट दिल्लीपर्यंत येऊन तिथून तुम्ही बाईक रेंटने घेऊन लडाखचा रूट हा करायलाच हवा. वर्षातून किमान किंवा 2 वर्षातून एकदा तरी नक्कीच. तर ऋषी दम जय कागल कराय नमा. धनराज आम्हाला जॉईन झालेला आहे. मगाशी राईड स्टार्ट केल्यानंतर तो वॉर मेमोरियलच्या तिथे फोटो काढण्यासाठी गेला होता आणि तोपर्यंत त्याला आम्ही म्हटलं की आम्ही हळूहळू पुढे जातो, तू मागून आम्हाला कॅचअप कर. सो सरांनी आम्हाला कॅचअप केलेला आहे, तर आता स्पीड वाढवायला हरकत नाही. यांनी अडवलं चेकपोस्ट आहे की काय? काय पावते आहेत बाबा इथे काहीतरी. कॅश देतो मी, चल त्याला देतो मी, तू नंबर सांग. कारगिलवाल्यांनी म्युन्सिपल टॅक्स
20 रुपये प्रत्येक मोटरसायकल मागे घेतलेला आहे. एक मिनटं थांब. काय कोणता पॉईंट? स्नो पॉईंट? स्नो पॉईंट कुठे असणार रे आता? काय करूया, भरूयात का? चल चल जरा मोकळा बघूया. इथे फारच कंजेस्टेड वाटतं. हां ठेव. फ्युलअप करा. माझ्यात पण आहे, पण मी पण फ्युलअप करतोय. सगळेच फ्युलअप करूयात, म्हणजे पुढे कुठे थांबायला नको फ्युलसाठी तरी निदान. केलात तुम्ही पुढे? मी पाण्याचा वेग बघण्याच्या नादात डावीकडे वळवली, पिकअप वाल्याच्या मागे अडकलो. मंत्रमुग्ध झालो रे पाण्याचा वेग बघून. खाली तर सकाळी राईड स्टार्ट केल्यापासून जवळपास 1.5 तासात आम्ही कारगिलमध्ये पोहोचलेलो आहोत. हे आत्ता तुम्ही जे रस्ते बघतायत हे कारगिलमधले रस्ते आहेत. या रस्त्यांमधून आम्ही वाट काढायची गरज नाही, रस्ता मोठा आहे तसा. पुढे निघालेलो आहोत लेहकडे. कारगिल शहर पण छान आहे रे, आणि बरेच मोठं पण वाटतंय. नाश्ता किती वाजलेत? 8:36 झालेत. करूया का कारगिलमध्ये? पुढे मिळेल की नाही सांगता येणार नाही. अरे माझ्या गाडीपेक्षा सुद्धा वाकलेली गाडी मी बघितली आता साईड स्टँडवर. हिमालयनचं साईड स्टँड म्हणजे अरे 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 ती म्हणजे एखादा शॉर्ट हाईट रायडर असेल ना, ती साईड स्टँडवरून काढणं हाच एक मोठा टास्क आहे त्यांच्यासाठी. इक्बाल ब्रिज किधर जाना है भाई? काय बघ रे पाणी. ठीक आहे, ये आहे चांगलं आहे, करूया इथे. तर मंडळी, कारगिलमध्ये आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलेलो आहोत. आणि या ब्रेकफास्टमध्ये आम्ही ॲज ऑलवेज आलू पराठे मागवलेले आहेत, त्यासोबत राजमा येणार आहे, दही आणि राजमा. धनराज साहेबांना ॲक्च्युली कर्ड राईस खायचा होता, पण त्यांच्याकडे कर्ड राईस नव्हता, त्यामुळे नाईलाजाने त्यांनासुद्धा आमच्यासोबत आलू पराठा खावा लागत आहे. काय अप्रतिम आलू पराठे होते. म्हणजे जसं मला वाटतं आम्ही जयपूरमधून निघाल्यापासून ज्या वेळी आम्ही ब्रेकफास्टमध्ये आलू पराठे खाल्लेले आहेत आत्तापर्यंत, प्रत्येक ठिकाणचे आलू पराठे एवढे उत्कृष्ट होते. बापरे, आमचं एक खाऊन मन भरतच नाही आहे. एक घेतो आम्ही सुरुवातीला प्रत्येकी, पण पुन्हा त्यानंतर 1 किंवा 2 घेतो. एवढे छान आलू पराठे बनायला मिळतात. वेर आर यू गाइज फ्रॉम? जम्मू. अच्छा, जम्मू से आप लोग कहाँ जा रहे हैं? आगे ले जा रहे हैं. चलो नाइस टू मीट यू. चलो, तोच मला प्रश्न पडलाय, किती वेळा वा 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 करणार आहोत आपण, तेच समजत नाहीये. होय 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 आता वाढ, आता होय 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 केलं. मुंबई जी. मुंबई जी, मतलब बैंगलोर से आ रहे हैं. अच्छा बैंगलोर से आ रहे हैं आप लोग. वो कारगिल मेमोरियल वहाँ पे स्टे लिया था क्या आपने? उसके सामने. तर आता आम्ही चेकपोस्टवरती थांबलेलो आहोत. बघूया काय म्हणतात. MH09. फक्त नाव, नंबर, गाडी नंबर त्यांनी नोंद करून घेतला. दॅट्स इट. थांबा, नाही तर आता सागरला येऊ देत, सागरची वाट बघूया. हां, फोन नंबर, नाव आणि गाडी नंबर देऊन ये, मग इथून एकत्रच निघूया. सागरचं नाव नंबर त्यांनी घेतलाच नाही. माझ्यासोबत आहे म्हटल्यावर ते म्हटले तुम्ही दोघे आहात? हो
ठीक आहे. मग तुमचे धनराज महाशय इथे थांबलेले आहेत. ओय होय 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 होय. वर गाडी जाणार, बघावं लागेल. चल. अरे नाही, अजून हे काय बांधकाम सुरू आहे. ही कमान जी आहे ना ती कंप्लीट झाल्याशिवाय वर नाही जाता येणार. अकरा. ओ सर, पुढे जाऊ नका. ॲक्च्युली वातावरणामध्ये थोडासा बदल आम्हाला जाणवायला सुरुवात झालेली आहे. हां, तर आता सागर पाजींना आपण विचारूया. भाग रे पकड. इधर जरा व्ह्यूअर्स से बात कीजिए. या ठिकाणी आम्ही फोटो व्हिडिओज काढण्यासाठी थांबलो होतो आणि थोडा वातावरणात जो काही बदल आहे तो जाणवतो ॲक्च्युली. थोडंसं म्हणजे दम भरल्यासारखं वाटतं. म्हणजे एवढ्या प्रमाणात नाही, पण थोडा फरक नक्कीच आहे. आजा भाई. अच्छा, अक्कोळ ठाऊक आहे. कधी निघालात तुम्ही? परवा दिवशी. तुम्ही काय नॉनस्टॉप आलात की काय? बाईक नाही, कारने आलो. अच्छा. फ्लाईटने आलो इथे श्रीनगरला. श्रीनगरमध्ये राहून लेहमधून जाणार. लेहमधून. चलो फिर. एन्जॉय द राईड. यस. हैप्पी जर्नी. हैप्पी जर्नी. यस. चलो बाय बाय. एक नंबर. या बाय बाय. आम्ही इथे फोटो काढण्यासाठी थांबलो होतो त्यावेळी आम्हाला मराठी मंडळी भेटली, ज्यापैकी एक जण कुठले होते रे? निपाणीचे होते. मग काय, तांबडा पांढरा सोलकडी दही कांदा सुट्टी नोट. तर काय म्हणता. अरे माझा मागचा ब्रेक लागत नाहीये. अरे बघ, काहीच लागत नाहीये. ब्रेक इशू हो रहा है क्या? हाँ, रियर ब्रेक शायद मेरा. तुम्हारा भी? कौन सा, आगे वाला या पीछे वाला? 1-1.5 किलोमीटर से ब्रेक इशू हो रहा है. आपका कौन सा, आगे पीछे? आगे वाला? पीछे वाला. हाँ, मेरा भी सेम, पीछे वाला. होय ना. चल जाऊ दे, फ्रंट सुरू आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता असंही लेहमध्ये जायचंच आहे आपल्याला. तर मंडळी, आपल्या मोटरसायकलचा सध्या रिअर ब्रेक लागत नाही आहे. मी मगाशी प्रयत्न करून बघितला. हे बघा, असं दाब. अरे अरे लागला. अरे 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 कसं काय रे? हे बघ, सुरू झाला. हाँ, मेरा अभी स्टार्ट हो चुका है, वर्किंग हो रहा है. मेरा तो यार बिल्कुल बंद हो गया. अभी नहीं हो रहा आपका? मुझे लगता है मेरा ना, मैंने बहुत हार्ड ब्रेकिंग किया था जिस वजह से गर्म हुआ होगा. अभी तो वर्किंग हो रहा है. आपका नहीं हो रहा है? आगे का चल रहा है? तो फिर थोड़ा आराम से आइएगा. जी जी, क्योंकि अभी लेह में जाने के बाद वहाँ पे तो रॉयल एनफील्ड का सर्विस सेंटर है. जी जी जी, वहाँ पे मिल जाएगा, लेकिन तब तक थोड़ा आराम से आइएगा. यस यस. चलो. नहीं, एंट्री पॉइंट है रे. हाँ, लद्दाख पोलीस. एंट्री करूयात आणि मग बघू पुढे. मी हे करतो, रांगेत उभा राहतो.
पण आहे तरी का? तर मगाशी आम्ही ज्या चेकपोस्टवरती थांबलो होतो तिथून जवळपास एक 10 किलोमीटर पुढे आलो आणि या ठिकाणी आम्ही जेवणासाठी थांबलेलो. ऑलमोस्ट 2 वाजत आलेले होते, त्यामुळे भूकसुद्धा लागली होती आणि वेळही झाली होती, त्यामुळे आम्ही थांबायचा निर्णय घेतला. ही आमची या ठिकाणी थाळी आलेली आहे. दाल, सब्जी, राईस, मला वाटतं रोटी येते आणि त्यासोबत हे मोमोज आम्ही घेतलेले आहेत. आम्ही आमचा जो तिसरा रायडिंग पार्टनर आहे त्याला शोधत होतो, पण मला वाटतं ते फारच पुढे गेलेले आहेत आणि आता पुढे कुठपर्यंत गेलेत याची आम्हाला काही कल्पना नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी जेवायला जर आम्ही थांबलो तर आम्हाला अजून किती वेळ थांबावं लागलं असतं याची आम्हाला कल्पना नव्हती, त्यामुळे आम्ही थांबायचा निर्णय घेतला. चला, जेवण झालेलं आहे, आता निघूयात. किती आहे हॉटेल? आमचं 68 किलोमीटर डिस्टन्स आहे हॉटेलपर्यंतचं. बाकी जेवण मात्र छान होतं यांचं. मला त्यांची ती सोयाबीनची भाजी जी होती ती प्रचंड आवडली. म्हणजे घरी आई बनवते, खूप छान बनवते आई, पण एवढी उत्कृष्ट भाजी मी आजपर्यंत खाल्ली नाही. त्यासोबत त्यांनी एक मुळ्यासारखीच आणखी एक भाजी होती, त्यांनी काहीतरी नाव सांगितलं, आता मी नाव विसरलो. थोडीशी गोडसर होती, आपला मुळा जसा असतो त्या पद्धतीचीच भाजी होती, ती छान होती. डाळ तर एक नंबर. अरे बापरे, आत्ताच झाली का काय रे? चला, बरीच लोक आहेत तिथे मदतीसाठी, त्यामुळे थांबायची गरज नाही. डोळे असे थोडे चरचर करतायत, नक्की कशामुळे? हाय अल्टिट्यूडमुळे की काय माहीत नाही. काल झोप तर तशी व्यवस्थित झालेली आहे, सागरची मात्र व्यवस्थित झाली नाही असं तो म्हणत होता. माझी नेहमी जेवढी झोप असते तेवढी झोप झालेली आहे. आता म्हणजे दोघांनाही असं वाटतंय की आता सरळ रूममध्ये म्हणजे हॉटेलमध्ये जावं आणि निवांत झोपावं, आणि ऑब्व्हियसली आम्ही तेच करणार आहोत. फक्त आता अजून किती 11 मिनटं आहेत पोहोचायला. तर फायनली आम्ही लेहमध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही लेहमधून आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालेलो आहोत. वाव, 4 वाजता आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलो. रूममध्ये चेक इन केल्यानंतर आम्ही दोघेही सरळ झोपी गेलो, त्यामुळे टॉप बॉक्समधलं बरंचसं साहित्यही वर न्यायचं राहिलं आहे. सो ते वर घेऊन जाण्यासाठी मी आत्ता खाली आलेलो आहे. आमचं हॉटेल आहे आणि आम्ही आमच्या मोटरसायकल, म्हणजे मी माझी मोटरसायकल या इथे पार्क केलेली आहे आणि सागरने त्याची मोटरसायकल या इथे पार्क केलेली आहे. सुंदर प्लेस आहे, हॉटेलसुद्धा खूप छान आहे. मात्र वातावरणातला बदल इथे जाणवायला सुरुवात झालेली आहे. थोडंसं जरी चाललं तरी धाप लागायला सुरुवात होते. तुमचा वॉकअराउंड आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये करणार आहोत आणि आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबूया. उद्या भेटूयात नव्या ब्लॉगमध्ये.